श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर अमेय देसाई यांचा ललितबंध विवेक आनंद. निसर्गाच्या ऋतूसारखेच आपल्या मनाचे ऋतू असतात. प्रत्येक ऋतूचा साधारण कालावधी ठरलेला असतो. तसंच काहीसं मनाचं. जसा मे महिना आला की पाऊस हवा हवासा वाटतो आणि तोच पाऊस सप्टेंबर अखेरीस नकोसा होतो. तसं मन केव्हा केव्हा अंतर्मुख करावं असं वाटतं, पण फार काळ अंतर्मुख राहून आपल्या हातून अभिप्रेत कार्य घडण्यासाठी बऱ्याचदा विलंब होतो. तसं काही आठवड्यांपासून बऱ्यापैकी शांत होतो. अवलोकत होतो, वाचत होतो. मानवी मन आणि त्यावर उमलणारे विचारांचे तरंग हा वाचल्या गेलेल्या पुस्तकांचा गाभा. सोबत 19व्या शतकाच्या मध्यानंतर ते स्वातंत्र्योत्तर काळात अगदी गेल्या दशकांपर्यंतचा समकालीन विचार. केंद्रबिंदू स्वामी विवेकानंद. असो, अनेकदा फक्त विचार वाचून क्षणिक समाधान मिळत असतं. तेच जर स्वतः अनुभवता आलं तर दीर्घकालीन आल्हाद अनुभवायला आल्यावाचून राहत नाही. विचार आणि आचार याला जोडणारा दुवा म्हणजे आपल्या सर्वांमध्ये असलेला विवेक असं मला नेहमी वाटतं. किंबहुना ती धारणाच आहे माझी. असाच एक अनुभव आज आला आणि लेखणी हातात घ्यायला भाग पडलो. एखाद्या गोष्टीविषयी स्वानुभव न घेता किंवा सखोल चिंतन न करता आपण कसे चुकू शकतो याचा प्रत्यय आला. झालं असं, आमच्या रुग्णालयात एक हाऊसकीपिंगचा स्टाफ आहे. रुग्णालयात वावरताना लिफ्टमन, सिक्युरिटी, हाऊसकीपिंग यांच्यासोबत बोलण्यात मला नेहमी सहजता जाणवते. डॉक्टर जेव्हा पेशंट तपासतो तेव्हा तो डॉक्टर आणि इतर वेळेस तो माणूस असायला हवा अशी माझी अजून एक धारणा आहे. बरेचदा डॉक्टरांच्याच नव्हे तर अन्य कुठल्याच पेशांमध्ये ते घडताना आपल्याला दिसत नाही. मग समोरची माणसं आणि तुमच्यात स्वाभाविकपणे एक दरी राहते संभाषणात. असो, तर हाऊसकीपिंग स्टाफला मी गेले महिनाभर निरखत होतो. त्याचं कारणसुद्धा तसंच होतं म्हणा. 2-3 वेळा त्याला एकटाच असताना मी स्वतःशीच बोलताना पाहिलं होतं, काहीसं उद्विग्न होऊन. 1-2दा इतर स्टाफबरोबर काहीतरी वादावादी झाल्याचं सुद्धा नजरेस पडलं. रुग्णालयात रुग्णांशी संपर्क असलेल्या व्यक्तीकडे असे गुण अजिबात असता कामा नयेत. 2-3 वेळा तसं घडलं खरं, पण त्याचा इनपुट देऊन उगाच कोणाचा नोकरीवर परिणाम नको म्हणून निरखणं सुरू होतं. राऊंड झाला की रुग्णालयात एका विशिष्ट जागेत रहदारीच्या जिन्यावर मी कॉफी घेत 5 मिनिटं बसतो. आज तसाच नेहमीच्या जागी कॉफीचा कप घेऊन कॉफी प्यायला गेलो तर हा उभा होता. मी जिन्यावर बसणार इतक्यात पटकन उद्गारला, "अहो सर, थांबा थांबा, धूळ आहे तिथे, मला साफ करू दे." मागच्याला म्हटलं पण तो तसाच गेला. "थांबा थांबा, मी साफ करतो, मग बसा." त्यानं केवळ मी बसतो ती पायरीच नाही तर सबंध जिना स्वच्छ केला. 2 सेकंद मी पाहतच बसलो. काही आठवड्यांअगोदर मी ह्याचा इनपुट देण्याचा विचार करत होतो आणि आज ही बाजू. आजवरच्या निरीक्षणाच्या विरुद्ध दिशेला जाणारी, विचारांची व्यापकता वाढवण्याचा गृहपाठ. राजकारणात असताना ताक फुंकूनच नव्हे तर गाळूनही प्यायची सवय असते, पण बरेचदा राजकारणाच्या बाहेर जगताना केव्हा केव्हा असं वरवरच्या विचारांना बळी पडण्याची शक्यता असते. वाचलेलं आचरणात आणल्यानं थोडं अधिकच वाटलं. उत्क्रांतीची प्रक्रिया निरंतर अस्खलित असायला हवी, तरच शेवटचा दिवस गोड होईल. अन्यथा आहेच पुन्हा तेच ते. विवेक आनंद डॉक्टर अमेय देसाई यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात. वाचक स्वरोता दिनेश अडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य पूर्वा राणे आणि सादरकर्त्या नेहा खरे. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.